नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बॉम्बे हायकोर्टचे जे PYQ आहेत त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बॉम्बे हायकोर्टसाठी 3 प्रकारच्या कॅटेगरीवर चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिली होती नियुक्त्या, जी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतरची कॅटेगरी आहे क्रीडा या विषयाच्या चालू घडामोडी, आणि त्याच्यानंतर तिसरी चालू घडामोडीची कॅटेगरी आहे ती म्हणजे महत्त्वाचे पुरस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही पुरस्कार आहेत 2025 आणि 2026 या वर्षातील ते पाहणार आहोत. त्याच्यावर जे काही प्रश्न येऊ शकतात ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, एप्रिल 2026मध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस कलर, ज्याला आपण निशान असे म्हणतो, ते कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रदान करण्यात आला? तर प्रेसिडेंट पोलीस कलर किंवा निशान हा जो अवॉर्ड आहे तो भारताच्या पोलीस सेवेतील सर्वोच्च अवॉर्ड मानला जातो, आणि हा अवॉर्ड भारताच्या राष्ट्रपतींमार्फत देण्यात येतो. आणि नुकताच एप्रिल महिन्यात, या महिन्याच्या सुरुवातीला हा अवॉर्ड जाहीर करण्यात आलेला आहे ओडिसा पोलिसांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक दुसरा, 2026मध्ये इस्रायल भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता सन्मान प्रदान करण्यात आला? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशांकडून जे पुरस्कार दिले जातात त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर नुकतीच इस्रायलच्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांना क्नेसेट सभापती पदक म्हणजेच स्पीकर ऑफ द क्नेसेट मेडल हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो पुरस्कार आहे तो इस्रायलच्या संसदेतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि अशा प्रकारचा हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागतिक लेवलचे पहिलेच नेते ठरलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 79व्या ब्रिटिश अकॅडमी फिल्म पुरस्कार, ज्याला बाफ्टा असं देखील म्हटलं जातं, 2026मध्ये सर्वोत्तम बाल व कौटुंबिक चित्रपट बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म हा पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाला मिळाला? तर 79वी जी ब्रिटिश अकॅडमी फिल्म पुरस्कार बाफ्टा पार पडली 2026ची, त्याच्यामध्ये भारतीय चित्रपट बुंग याला सर्वोत्तम बाल व कौटुंबिक चित्रपट या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. आणि या प्रकारच्या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला हा भारतातील पहिलाच चित्रपट आहे बाफ्टामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, वर्ल्ड आर्चरीतर्फे पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर वर्ल्ड आर्चरीतर्फे देण्यात येणारा पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे भारताच्या शीतल देवी या पॅरा ॲथलीटला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याची योग्य उत्तर आहे. आता या 19 वर्षाच्या शीतल देवी कोणत्या राज्याच्या आहेत ते देखील लक्षात घ्या. हे आहेत जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5, 2026मध्ये इस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी प्राइज मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर 2026चा इस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी प्राइज हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत कृती के करंत्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. या ज्या पहिले भारतीय स्वरूपाच्या गोष्टी असतात ना, त्याच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात, त्यामुळे हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6, 2026मध्ये रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी मेटा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर मेटा म्हणजेच महिंद्रा एक्सिलन्स इन थिएटर अवॉर्ड्स यांच्यातर्फे देण्यात येणारा 2026चा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे अमोल पालेकर यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 7, 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार जो भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. सर्वात आधी याच्या संदर्भात आपण माहिती बघूया. या ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली असा देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर याची स्थापना आहे 1961ची. त्यानंतर हा जो पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार कधी दिला गेला? तर पहिला पुरस्कार दिला गेला 1965 साली. स्थापना 1961ची आहे
आणि पहिला पुरस्कार 1965ला दिला. आणि त्यानंतर हाच पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे देण्यात येतो, तर भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, या संस्थेवरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आता 2025चा जो भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो मिळालेला आहे आर वैरामुथ्थू यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि हे जे आर वैरामुथ्थू आहेत ते आहेत तमिळ भाषेतील कवी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की ते कोणत्या भाषेतील कवी आहेत किंवा लेखक आहेत, तर ते आहेत तमिळ भाषेतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, महिला सशक्तीकरणातील योगदानासाठी ब्रिक्स CCI V समिट 2026मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला. तर ही जी ब्रिक्सची CCI म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही जी समिट होती, वुमन्स एम्पॉवरमेंट व्हर्टिकल समिट 2026, याच्यामध्ये महिला सशक्तीकरणासाठी किंवा महिला सशक्तीकरणातील योगदानासाठी भारतातील झारखंड राज्यातील कल्पना सोरेन यांना इंटरनॅशनल सन्मान प्रदान करण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. ही जी समिट होती ती कोठे पार पडली, तर ही समिट पार पडली नवी दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, 2026मध्ये नंदमुरी बालकृष्ण यांना लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणत्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. तर नंदमुरी बालकृष्ण हे तेलुगू भाषेतील एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आहेत आणि त्यांना 2026चा लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ दिल्ली यांच्यातर्फे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ दिल्लीतर्फे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला, तर याचे उत्तर असेल नंदमुरी बालकृष्ण. प्रश्न क्रमांक 10, कर्नाटक ग्रामीण बँकेला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात मिळाला. तर कर्नाटक ग्रामीण बँकेला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार हा SHG बँक लिंकेज या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मिळाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ग्रामीण भागातील सेल्फ हेल्प ग्रुप्सला त्यांनी केलेल्या फायनान्सिंग किंवा रुरल भागातील केलेल्या एम्पॉवरमेंटसाठी कर्नाटक ग्रामीण बँकेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की GSची चांगली रिव्हिजन होण्यासाठी काहीतरी वन लायनर स्वरूपात तयार करा. तर त्या खास विद्यार्थ्यांसाठी 1000 GSच्या वन लायनरचा समावेश असलेला हा रिव्हिजन कोर्स आपण तयार केलेला आहे. हा कोर्स शिपाई भरती, लिपिक भरती, वाहन चालक भरती या सर्वांसाठी उपयुक्त असेल. पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करून ही PDF आपण तयार केलेली आहे. याच्यामध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत, तर सामान्य विज्ञान आणि आरोग्य, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, इतिहास आणि समाजसुधारक, राज्यशास्त्र आणि पंचायत राज आणि त्याचबरोबर स्टॅटिक जनरल नॉलेजचे देखील प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर असेल. त्यामुळे ही PDF तुम्ही कोठेही बसताना, जेवताना किंवा ट्रॅव्हलिंग करताना वाचू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त प्रश्नांचे अचूक रिव्हिजन देखील होईल. त्याचबरोबर विषयानुसार याचे वर्गीकरण केलेले असल्यामुळे तुम्हाला ज्या विषयाची रिव्हिजन करायची असेल त्या विषयाची झटपट तुम्ही रिव्हिजन करू शकता. फक्त 27 पानांची ही PDF आहे. त्यामुळे ज्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल, जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यायचा असेल, ज्यांना जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील GSचे, त्यांच्यासाठी ही PDF असेल. याची तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. ही तुम्ही कुठे मिळवू शकता, तर यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करावे लागेल. त्या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. फक्त 49 रुपयेमध्ये ही PDF तुम्हाला अवेलेबल असेल. प्रश्न क्रमांक 11, 2026मधील स्टॉकहोम वॉटर प्राईजचे सर्वात तरुण विजेते काव्य मदानी कोणत्या देशाचे आहेत. परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की स्टॉकहोम वॉटर प्राईजचे सर्वात तरुण विजेते कोण ठरलेले आहेत 2026चे, तर त्याचे उत्तर असेल काव्य मदानी हे. मग हे कोणत्या देशाचे आहेत, तर हे आहेत इराण या देशाचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेत तुम्हाला देश विचारण्यापेक्षा स्टॉकहोम वॉटर प्राईजचे विजेतेच विचारले जातील. ते आहेत काव्य मदानी आणि हा जो अवॉर्ड आहे त्याला नोबल प्राईज फॉर वॉटर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, मानवतावादी कार्यासाठी 2025मध्ये नीता अंबानी यांना खालीलपैकी
कोणता सन्मान प्रदान करण्यात आला? तर मानवतावादी कार्यासाठी नीता अंबानी यांना 2025मध्ये KISS मानवतावादी पुरस्कार या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. याचा फुल फॉर्म काय होतो? तर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स भुवनेश्वर या संस्थेतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. आणि या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर त्याचे उत्तर असेल नीता अंबानी. कशासाठी? तर मानवतावादी कार्यासाठी. प्रश्न क्रमांक 13. ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना महिला सशक्तीकरण पुरस्कार कोणत्या देशात प्रदान करण्यात आला? तर ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना नुकताच एक महिला सशक्तीकरणासंदर्भात पुरस्कार मिळालेला आहे आणि तो पुरस्कार युनायटेड किंगडम UK या देशामध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. KBE म्हणजे काय? तर नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान N चंद्रशेखर यांना प्रदान करण्यात आला. का? तर भारत आणि ब्रिटन यांचे संबंध सुधारण्यासाठी किंवा त्यांनी केलेले जे कार्य आहे त्याच्या संदर्भात त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15. न्यूयॉर्क SAF 2026मध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक हा पुरस्कार जिंकलेल्या चिमी या ॲनिमेटेड लघुपटाचे दिग्दर्शन कोणी केले? तर न्यूयॉर्कच्या शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवलमध्ये 2026मध्ये भारताच्या एका व्यक्तीला सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळालेला आहे आणि ते व्यक्ती आहेत पार्थ सारथी महंत. आणि हे कोण आहेत? तर हे एक IPS ऑफिसर आहेत आसामचे आणि त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चिमी या ॲनिमेटेड लघुपटाला सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ही लघुपटाचे नाव देखील लक्षात ठेवा, चिमी. प्रश्न क्रमांक 16. 2026च्या प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर संगीत क्षेत्रातील हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे, संगीत कलानिधी पुरस्कार. आणि 2026च्या या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे जयंती कुमारेश यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. ममता कालिया यांनी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या हिंदी साहित्यासाठी जिंकला? तर आपल्याला माहीत आहे की साहित्य अकादमी पुरस्कार हे जे असतात ते खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात आणि 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी भाषेसाठी कोणी जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे ममता कालिया यांनी. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, ज्यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. आणि ते कोणत्या साहित्यासाठी त्यांनी जिंकला? तर जीते जी इलाहाबाद या पुस्तकासाठी किंवा या साहित्यासाठी त्यांनी हा अवॉर्ड जिंकलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा किंवा हा वाचून घ्या फक्त. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा कोणता असेल तर तो हा आहे. प्रश्न क्रमांक 18. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार तो पण मराठी भाषेसाठी कोणाला मिळालेला आहे? तर त्यांचे नाव आहे राजू बाविस्कर हे. आणि राजू बाविस्कर यांना तो कोणत्या साहित्यासाठी मिळालेला असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात. तर त्या साहित्याचं नाव आहे काळ्या निळ्या रेषा. काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी किंवा आत्मकथेसाठी त्यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे पुस्तकाचे नाव देखील लक्षात ठेवा, परीक्षेत याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 19. मराठी भाषेतील कोणत्या लेखनासाठी प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जाहीर झाला? आता ज्याप्रमाणे साहित्य अकादमी पुरस्कार हे महत्त्वाचे असतात त्याचप्रकारे साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार देखील खूप महत्त्वाचे आहेत. आणि 2025चा मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला आहे प्रदीप कोकरे यांना. मग तो कोणत्या लेखनासाठी त्यांना मिळाला? तर खोल खोल दुष्काळ डोळे
ह्या पुस्तकासाठी किंवा या लेखनासाठी त्यांना प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. आता ज्या प्रकारे युवा साहित्य पुरस्कार महत्त्वाचे आहेत त्याचप्रकारे मराठी भाषेतील बाल साहित्यासाठीचा पुरस्कार कोणाला मिळाला असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर बाल साहित्य पुरस्कार 2025 मिळालेला आहे सुरेश सावंत यांना. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. 2025चा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर त्यांचे नाव आहे सुरेश सावंत. मग तो कोणत्या कार्यासाठी त्यांना मिळाला किंवा पुस्तकासाठी तर आभाळ माया. आभाळ माया या कविता संग्रहांसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हा कविता संग्रह देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 20 BCCI वार्षिक पुरस्कार 2026 मध्ये BCCI क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली. तर BCCIचे जे वार्षिक पुरस्कार पार पडतात ते 2026 साठीचे पार पडलेले असून यामध्ये BCCI तर्फे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे शुभमन गिल याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्या संदर्भात अजून काही महत्त्वाचे पुरस्कार या ॲन्युअल फंक्शनमध्ये दिले जातात आणि याच्यावरती प्रश्न देखील विचारले जातात. तर ते पुरस्कार आपण बघूया. कर्नल CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही नावे लक्षात ठेवा. त्यानंतर महिलांसाठीचा BCCI लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर महिलांसाठीचा हा पुरस्कार महिला माजी कर्णधार मिताली राज यांना देण्यात आला. त्यामुळे हे तिन्ही नावे लक्षात ठेवा ज्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलेले आहे. त्यानंतर इयरली जे अवॉर्ड आहेत त्यापैकी शुभमन गिल याला क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आणि स्मृती मंदाना हिला महिला क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे ही दोन्ही नावे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आणि त्यानंतर हर्षित राणा याला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 98व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळाला. आता हे जे अकॅडमी अवॉर्ड्स आहेत त्याचं 98वं वर्ष ह्यावेळी होतं आणि या अकॅडमी अवॉर्ड्सलाच ऑस्कर देखील म्हटलं जातं आणि या ऑस्करवरती देखील प्रश्न विचारले जातात आपल्याला. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे JC बकली यांना आणि तो त्यांना हॅनमेट या चित्रपटासाठी मिळालेला आहे. त्यामुळे चित्रपटाचे नाव देखील लक्षात ठेवा. परीक्षेत याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता 98व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये कोणाला पुरस्कार मिळाले ते काही महत्त्वाची नावे आपण बघूया. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे मायकल B जॉर्डन याला सिनर्स या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेला आहे पॉल थॉमस अँडरसन हा वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी. आणि सर्वोत्कृष्ट फिल्म ठरलेली आहे वन बॅटल आफ्टर अनादर ही. त्यामुळे हे 3 पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा एक पुरस्कार म्हणजे एकूण 4 पुरस्कार लक्षात ठेवा. यातील एखादा प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 कोणत्या शहरात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. तर भारत आणि युनायटेड किंगडम या देशांच्या रिलेशनशिपच्या संदर्भात हा अवॉर्ड दिला जातो आणि इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 देण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना. त्यामुळे हे लक्षात ठेवा नाव. आणि तो आयोजित केलेला कार्यक्रम लंडन या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट पुरस्कार 2026 टीम ऑफ द इयर श्रेणीमध्ये नामांकन मिळणारी पहिली महिला क्रिकेट संघ कोणती ठरली. तर हा जो लॉरियस स्पोर्ट अवॉर्ड आहे वर्ल्ड स्पोर्ट पुरस्कार याला ऑस्कर ऑफ स्पोर्ट म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच काय तर खेळांचा ऑस्कर पुरस्कार असं याला म्हटलं जातं. आणि 2026च्या
टीम ऑफ द इयर या श्रेणीसाठी पहिल्यांदाच एका महिला क्रिकेट संघाला अशा प्रकारे नामांकन मिळालेलं आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. महिला क्रिकेटच्या संदर्भात ही अतिशय मोठी घडामोड असून अशा प्रकारे भारतातील महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ जो आहे त्याला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट पुरस्कार 2026च्या टीम ऑफ द इयर श्रेणीमध्ये नामांकन मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारे नामांकन मिळणारी ती पहिलीच महिला क्रिकेट संघ ठरलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24. भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी कार्य केल्याबद्दल टाइम वुमन ऑफ द इयर 2026 या यादीत कोणाला स्थान देण्यात आले? तर भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल टाइम वुमन ऑफ द इयर 2026 या यादीत स्थान मिळालेले आहे सफीना हुसेन यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. आता या सफीना हुसेन यांची एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे एज्युकेट गर्ल्स. ही संस्था खूप महत्त्वाची आहे कारण या संस्थेच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागात महिलांच्या किंवा मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करतात. आणि या कार्यासाठीच या एज्युकेट गर्ल्सला रेमन मॅक्सेस पुरस्कार देखील मिळालेला आहे 2025चा. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. रेमन मॅक्सेस पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला मिळालेला आहे भारतातील? तर एज्युकेट गर्ल्स या संस्थेला. ती संस्था कोणाची आहे? तर सफीना हुसेन यांची. आणि सफीना हुसेन यांना टाइम वुमन ऑफ द इयर 2026 या यादीमध्ये त्यासाठी स्थान देखील देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2025 कोणत्या श्रेणीत मिळाला? तर मंगळुरू या इंटरनॅशनल एअरपोर्टला एक अवॉर्ड देण्यात आलेला आहे एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2025. आणि हा अवॉर्ड त्यांना आगमन विभागातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून मिळालेला आहे, म्हणजेच बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026मध्ये जीवन गौरव सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर जो नुकताच पार पडलेला राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 आहे त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. देवेंद्र त्रिगुणा यांनी आयुर्वेद या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड किंवा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणाला मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर भारतातील विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला हा विज्ञान रत्न पुरस्कार देऊन प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे. आणि हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर दिलेला आहे त्यांच्या मृत्यूनंतर. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 28. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना हवामान विज्ञानातील योगदानासाठी, ज्याला भूविज्ञानातील नोबेल असं म्हटलं जातं, असा कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना त्यांनी केलेल्या हवामान विज्ञानातील योगदानासाठी भूविज्ञानातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा क्राफोर्ड पुरस्कार, क्राफोर्ड प्राइज हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, क्राफोर्ड प्राइज ज्याला भूविज्ञानातील नोबेल समजलं जातं हा कोणाला मिळालेला आहे? तर भारतीय वंशाचे वीरभद्रन रामनाथन यांना. प्रश्न क्रमांक 29. स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ कामगिरी करणारा प्रमुख बंदर म्हणून प्रथम पुरस्कार कोणत्या बंदराला मिळाला? तर स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ कामगिरी करणारे प्रमुख बंदर म्हणून पहिला पुरस्कार मिळालेला आहे पॅरादीप पोर्ट प्राधिकरणाला, पॅरादीप पोर्ट ॲथॉरिटी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. 68व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दलाई लामा यांनी कोणता अल्बम आणि श्रेणीत त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे?
तर आपल्याला माहीत आहेत की हे दलाई लामा कोण आहेत ते, आणि या दलाई लामा यांना त्यांच्या आयुष्यातील पहिलाच ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. आणि हा पुरस्कार त्यांना 68व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे मेडिटेशन्स या अल्बमसाठी. आणि कोणत्या श्रेणीत, तर बेस्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये, या कॅटेगरीमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. ग्रॅमी पुरस्कार दलाई लामा 68वा. कोणता अल्बमसाठी, तर मेडिटेशन्स या अल्बमसाठी, आणि बेस्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग या श्रेणीमध्ये. हा जो 68वा ग्रॅमी सोहळा पार पडला तो झाला लॉस एंजेलिस या शहरात. त्यामुळे शहराचे नाव देखील लक्षात असू द्या. हे पुरस्कार अमेरिकेमध्ये पार पडतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ज्या प्रकारे BCCIचा सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार 2025चा मिळालेला आहे स्मृती मंधाना यांना, त्याच प्रकारे BBCचा देखील इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 स्मृती मंधाना यांनाच मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताच्या प्रगती आणि कल्याणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी भव्य भारत भूषण पुरस्कार अलीकडेच कोणी सुरू केला? तर भारताची प्रगती असेल किंवा कल्याण असेल, वेलफेअर असेल, याच्यासाठी जे अतुलनीय योगदान देणार आहेत त्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केलेला आहे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. डिसेंबर 2025मध्ये ऑर्डर ऑफ ओमान फर्स्ट क्लास हा सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर डिसेंबर महिन्यात 2025मध्ये ऑर्डर ऑफ द ओमान हा ओमानचा एक प्रतिष्ठित पुरस्कार फर्स्ट क्लास हा मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांना, देशाच्या पंतप्रधानांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. 2026मध्ये 11व्या अजंठा एल्लोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पद्मपाणी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर 2026मध्ये जो 11वा अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार त्याच्यामध्ये पद्मपाणी पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणारा पुरस्कार असून तो मिळणार आहे इलैयाराजा यांना. हे एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. ऊर्जा बचतीच्या उपक्रमांसाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 कोणत्या रेल्वे स्थानकाला मिळाला? तर ऊर्जा बचतीच्या उपक्रमांसाठी, एनर्जी सेव्हिंगसाठी किंवा कन्झर्वेशनसाठी नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड 2025 हा मिळालेला आहे मियामा रेल्वे स्टेशनला. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि हे रेल्वे स्थानक कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे याचे राज्य देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36. चंदना सिन्हा यांना अलीकडे भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला, त्या कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? तर चंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आणि त्या संबंधित आहेत रेल्वे संरक्षण दल म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सशी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला? तर त्यांनी केलेल्या चाइल्ड ट्रॅफिकिंग ला रोखण्यासाठी जे त्यांनी कार्य केले त्या कार्यासाठी त्यांना हा सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे चाइल्ड ट्रॅफिकिंगला रोखण्यासाठी, चाइल्ड ट्रॅफिकिंगला प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यांच्या अतुलनीय कामासाठी चंदना सिन्हा यांना रेल्वेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे आणि त्या आहेत RPF या संस्थेशी संबंधित. प्रश्न क्रमांक 37. इंडियन बँक्स असोसिएशन बँकिंग टेक्नॉलॉजी पुरस्कारांमध्ये बेस्ट फिनटेक आणि DPI ॲडॉप्टेशन पुरस्कार कोणत्या बँकेने जिंकला? तर इंडियन बँक असोसिएशन्सतर्फे बँकिंग टेक्नॉलॉजी पुरस्कार जे दिले जातात त्याच्यामध्ये बेस्ट फिनटेक
आणि DPI अडॅप्टेशन पुरस्कार जिंकलेला आहे कर्नाटक बँकेने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38, इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या प्रकल्पासाठी युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल्स अवॉर्ड 2025च्या जेंडर श्रेणीमध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर भारताच्या मेजर स्वाती शांता कुमार यांना इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या त्यांच्या प्रकल्पासाठी युनायटेड नेशनचा सेक्रेटरी जनरल अवॉर्ड 2025 देऊन सन्मानित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 39, इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा अलीकडे कोणाला प्रदान करण्यात आला? तर इथिओपिया या देशातर्फे देण्यात येणारा त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा मिळालेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारे सर्व पुरस्कार बघून घ्या, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा देण्यात येणारा इंदिरा गांधी पुरस्कार 2025 प्रदान करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शांततेसाठी, निशस्त्रीकरणासाठी आणि विकासासाठी केलेल्या योगदानासाठी देण्यात येणारा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येणार आहे ग्रासा मॅशेल यांना. त्या कोणत्या देशाच्या आहेत? तर ते आहेत मोझांबिक या देशातील ते एक मानवतावादी कार्यकर्ते आहेत, तसेच ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट देखील आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रासा मॅशेल हे. प्रश्न क्रमांक 41, 2026मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले आहेत? तर भारताचे सर्वोच्च जे पुरस्कार आहेत पद्म अवॉर्ड्स त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्याच्यावरती यापूर्वी देखील BHCने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत. तर 2026चे जे पद्मविभूषण पुरस्कार आहेत ते देण्यात आलेले आहेत एकूण 5 जणांना. आणि हे पद्मविभूषण भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता ही 5 जणे आहेत ते आपण बघूया, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर महाराष्ट्रातील श्री धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या मृत्यूनंतर कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यानंतर केरळ राज्यातील श्री KT थॉमस यांना सार्वजनिक व्यवहार किंवा सार्वजनिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी दिलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश या राज्यातील मिसेस N राजम यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर केरळ या राज्यातील P नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण 2026 हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि त्यानंतर केरळ राज्यातीलच श्री VS अच्युतानंदन यांना त्यांच्या मृत्यूपश्चात सार्वजनिक व्यवहार किंवा सार्वजनिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. तर ही 5 नावे, त्यांची राज्ये आणि ते कोणत्या क्षेत्रातील आहेत ते लक्षात घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातात. त्यातल्या त्यात हे जे श्री धर्मेंद्र सिंग देओल आहेत, धर्मेंद्र यांना लक्षात ठेवा, त्यांना महाराष्ट्रातून अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, अलीकडेच चर्चेत असलेल्या भारतीय महिला हॉकी गोलरक्षक सविता पुनियाला खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर भारतीय हॉकी गोलरक्षक सविता पुनिया यांना भारतातील पद्मश्री या अवॉर्डने सन्मानित केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे पद्म पुरस्कार आहेत किंवा पद्मश्री आहेत त्याची लिस्ट, तसेच महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याची देखील यादी मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावरून अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जी महत्त्वाची नावे आहेत त्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जे 2026चे पद्म अवॉर्ड्स होते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींना हे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता या 15 पैकी पद्मविभूषण किती आहेत?
तर आत्ताच आपण बघितलं की धर्मेंद्र देओल यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे, त्यामुळे ते एकच नाव आहे. त्यानंतर पद्मभूषण किती आहेत? तर महाराष्ट्रातील एकूण 3 व्यक्तींना पद्मभूषण मिळालेलं आहे. आणि मग पद्मश्री किती आहेत? तर महाराष्ट्रातून एकूण 11 व्यक्तींना पद्मश्री मिळालेला आहे. त्यामुळे 1 + 3 + 11 असे एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. यांची यादी आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल, ते तुम्ही बघून घ्या एकदा. प्रश्न क्रमांक 44. 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण किती महिलांचा समावेश आहे? तर जे पद्म पुरस्कार प्राप्त झाले त्याच्यामध्ये एकूण महिला किती आहेत? तर त्या आहेत 19 एवढ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता यासंबंधी काही आकडे आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर पद्म पुरस्कार 2026मध्ये एकूण अवॉर्ड किती जणांना मिळाले? तर ती संख्या आहे 131. 131 पद्म पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये पद्मविभूषण किती जणांना? तर 5 जणांना. पद्मभूषण किती जणांना? तर 13 जणांना. आणि पद्मश्री किती जणांना? तर ती 113 जणांना. असे एकूण 131 पुरस्कार 2026मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यापैकी मग महिला किती आहेत? तर त्या आहेत 19. त्यानंतर फॉरेनर्स किंवा NRI किंवा PIO किंवा OCI कॅटेगरीमध्ये किती आहेत? तर ते आहेत 6 जणं, म्हणजे बाहेरच्या देशातील. आणि त्यानंतर मरणोत्तर किती जणांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे? तर एकूण 16 जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यामुळे हे काही महत्त्वाचे आकडेवारी आहेत, याच्यावरती देखील एक नजर ठेवा. याच्यातून देखील प्रश्न डायरेक्ट आकड्यांवरती ते विचारू शकतात. त्यानंतर आता भारतरत्न हा एक भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. मात्र हा पुरस्कार गेल्या काही वर्षात दिलेला नाही, गेल्या 2 वर्षात. मात्र 2024 साली हा देण्यात आलेला. त्यामुळे 2024च्या भारतरत्नवर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याचे विजेते आपण बघूया. 2024 साली एकूण 5 जणांना भारतरत्न मिळालेला आहे. तर ती 5 नावे लक्षात ठेवा. कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळालेला आहे. त्यानंतर PV नरसिंह राव, भारताचे माजी पंतप्रधान, त्यांना देखील मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. चौधरी चरण सिंग यांना देखील मरणोत्तर मिळालेला आहे. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देखील मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ही 4 नावे आहेत, त्यांना मरणोत्तर दिलेलं आहे. तर लालकृष्ण अडवाणी यांना देखील हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तर ही 5 नावे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 45. प्रजासत्ताक दिन 2026 साजरा करताना चित्ररथासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत पहिले बक्षीस कोणत्या राज्याला मिळाले? तर प्रजासत्ताक दिन दरवर्षी होत असताना तिथे एक चित्ररथांची परेड होते आणि त्याच्यासाठी पुरस्कार देखील दिले जातात. तर 2026च्या प्रजासत्ताक दिनासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीमध्ये पहिले बक्षीस मिळालेले आहे महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला. मग महाराष्ट्राने कोणता चित्ररथ सादर केलेला? तर तो होता गणेशोत्सवावर. त्यामुळे हे चित्ररथाचे थीम देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 साठी वैयक्तिक श्रेणीमध्ये सीता अशोक शेळके यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे आपत्ती व्यवस्थापनासंबंधित, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. संस्थात्मक श्रेणीत सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 यासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ज्याप्रमाणे वैयक्तिक श्रेणीत पुरस्कार असतो त्याचप्रमाणे संस्थात्मक श्रेणी देखील आहे. आणि याच्यामध्ये 2026चा पुरस्कार मिळालेला आहे सिक्कीम राज्याची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. CNN न्यूज 18 इंडियन ऑफ द इयर 2025 आउटस्टँडिंग अचिव्हमेंटसाठी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर CNN आणि न्यूज 18 यांच्यातर्फे देण्यात येणारे इंडियन ऑफ द इयर 2025 आउटस्टँडिंग अचिव्हमेंटसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे जय शहा यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. 2026 वर्ल्ड कप ड्रॉ दरम्यान फिफा पीस प्राईज
कोणाला प्रदान करण्यात आला? तर 2026च्या वर्ल्ड कप ड्रॉ दरम्यान फिफा पीस प्राइज हा देण्यात आलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50. पेटा इंडियाच्या पर्सन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पेटा इंडियातर्फे देण्यात येणारा पर्सन ऑफ द इयर 2025 हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे रवीना टंडन या बॉलिवूड अभिनेत्रीला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. ग्लोबल ह्युमन सोसायटी कडून वनताराच्या स्थापन केल्याबद्दल ॲनिमल वेलफेअर अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर ग्लोबल ह्युमन सोसायटी यांच्यातर्फे देण्यात येणारा ॲनिमल वेलफेअर अवॉर्ड म्हणजे प्राण्यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी किंवा त्यांच्या कल्याणासाठी अवॉर्ड दिला जातो. आणि यावेळीचा तो अवॉर्ड मिळालेला आहे अनंत अंबानी यांना. कशासाठी? तर त्यांनी वनतारा या संस्थेची स्थापना करून प्राण्यांच्या कल्याणासंदर्भात केलेल्या कार्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि अशा प्रकार हा ग्लोबल ह्युमन सोसायटी हा पुरस्कार जिंकणारे अनंत अंबानी हे सर्वात तरुण आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो की सर्वात तरुण आशियाई व्यक्ती ग्लोबल ह्युमन सोसायटीचा ॲनिमल वेलफेअर अवॉर्ड जिंकणारी कोण ठरलेली आहे? तर ते आहेत अनंत अंबानी. प्रश्न क्रमांक 52. UNEP चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025 पुरस्कारात क्लायमेट लीडरशिपसाठी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर UNEPच्या चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025 हा जो पुरस्कार असतो युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा तो देखील खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि या पुरस्कारामध्ये क्लायमेट लीडरशिपसाठी सुप्रिया साहू यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता BHCने महाराष्ट्र भूषण या पुरस्कारावरती यापूर्वी देखील प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर 2025मध्ये दिलेला 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना प्रदान केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 देऊन कोणाला सन्मान करण्यात आला? तर 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे नितीन गडकरी यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील पुरस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी तो नितीन गडकरी म्हणजे मग एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळालेला आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता देखील जास्त आहे. प्रश्न क्रमांक 55. अलीकडेच चर्चेत असलेल्या नलिनी जोशी यांना न्यू साऊथ वेल्सचा सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला? तर अलीकडेच चर्चेत असलेल्या नलिनी जोशी यांना न्यू साऊथ वेल्सचा सायंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार अप्लाइड मॅथमॅटिक्स या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आलेला आहे म्हणजे अनुप्रयुक्त गणित. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 56. जागतिक आरोग्य संशोधनातील प्रभावी योगदानासाठी विले रिसर्च हिरोज प्राइज 2025 कोणत्या भारतीय डॉक्टरांना प्रदान करण्यात आला? तर विले रिसर्च हिरोज प्राइज 2025 हा जो पुरस्कार आहे तो जागतिक आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि प्रभावी योगदानासाठी दिला जातो. आणि 2025चा हा पुरस्कार भारतीय डॉक्टरांना दिलेला आहे. आणि त्यांचे नाव काय आहे? तर डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे हा पुरस्कार आणि तो कोणाला मिळाला हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 57. 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे ग्यालुम आशी दोरजी वांगमोग वांगचुक यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 58.
बुकर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर हा एक पुरस्कार आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि 2025चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे डेव्हिड झाले यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. आता बऱ्याच जणांचे बुकर पुरस्कार आणि इंटरनॅशनल बुकर पुरस्कार याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, तर आणि त्याच्यावरती प्रश्न मुद्दाम विचारले जातात. त्यामुळे ते आपण कन्फ्युजन दूर करूया. जो बुकर पुरस्कार असतो तो इंग्रजीत लिहिलेली जी कादंबरी आहे किंवा नॉवेल आहे त्याला दिला जातो आणि जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असतो तो इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या पुस्तकाला दिला जातो. म्हणजे मूळ भाषेतील पुस्तक वेगळे असते, मात्र त्याचा अनुवाद इंग्रजीत जर केला जातो तर तेव्हा इंटरनॅशनल बुकर प्राईज त्याला मिळालं जातं. तर आता हे दोन्ही पुरस्कार बघूया 2025चे. तर बुकर प्राईज 2025 मिळालेला आहे डेव्हिड झाले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी. त्यामुळे हे लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि इंटरनॅशनल बुकर प्राईज 2025 मिळालेला आहे भारताच्या बानू मुश्ताक यांना त्यांच्या हार्ट लॅम्प या कादंबरीसाठी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंटरनॅशनल बुकर प्राईज हा खूप महत्त्वाचा आहे 2025चा, कारण तो भारताच्या एका व्यक्तीला मिळालेला आहे. त्यामुळे याच्यावरती फिक्स प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, नोबल शांतता पुरस्कार 2025 कोणी जिंकला? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून नोबल पुरस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात शांतता पुरस्कार आणि साहित्य पुरस्कार याच्यावरती फिक्स स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर 2025चा नोबल पीस प्राईज मिळालेला आहे मारिया कोरिना माचादो यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, 2025मधील साहित्य विषयातील नोबल पुरस्कार कोणी जिंकला? तर 2025चा नोबल प्राईज फॉर लिटरेचर हा जिंकलेला आहे लाझलो क्रान्साहोरकाय यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही दोन नावे लक्षात ठेवा, शांततेचा नोबेल मारिया कोरिना माचादो आणि साहित्य विषयातील नोबेल लाझलो क्रान्साहोरकाय यांना. आता त्यानंतर रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार, औषधशास्त्र फिजिओलॉजी मेडिसिनचा किंवा भौतिकशास्त्र फिजिक्सचा नोबेल प्राईज आणि अर्थशास्त्रातील नोबेल प्राईज हे जे 4 इतर पुरस्कार आहेत ते पुरस्कार कोणी जिंकलेले आहेत त्याची देखील नावे लिहून घ्या. कारण परीक्षेत जर अवघड प्रश्न त्यांना विचारायचा असेल चालू घडामोडींवरती तर ते मग इतर जे नोबेल पुरस्कार आहेत 4 याच्यावरती ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 61, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी केलेल्या कामांमुळे प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राईज कोणी जिंकला? तर हा एक खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे ग्लोबल टीचर प्राईज आणि यावेळेचा ग्लोबल टीचर प्राईज हा जिंकलेला आहे रुबल नागी या भारतीय व्यक्तीने. आणि त्यांनी त्यांच्या शहरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी जे कार्य केलेले आहे त्या कार्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न असेल. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले हे 61 जवळपास MCQ बघितलेले आहेत आणि हे सर्व MCQ हे महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत त्याच्याशी संबंधित होते. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील. याची चांगली रिव्हिजन करा. आता फक्त आपले महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत क्रीडा ते राहिलेले आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कवर करू. त्याचबरोबर कोणत्या खेळाशी कोणता खेळाडू संबंधित आहेत असे काही महत्त्वाचे खेळाडू देखील कव्हर करू. त्याच्यावरती देखील पाठीमागे BHCने प्रश्न विचारलेले आहेत. चालू घडामोडींशी संबंधित अजून कोणत्या विषयावर जर मी प्रश्न घ्यावेत किंवा कोणत्या टॉपिकवर मी प्रश्न कव्हर करावे असं तुम्हाला वाटत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता परीक्षेसाठी अतिशय कमी वेळ बाकी आहे त्यामुळे पटपट कमेंट करून सांगा कोणत्या विषयावर मी अपेक्षित आहे व्हिडिओ बनवणं. त्यानंतर ही जी कम्प्युटर रिव्हिजन नोट्स आहेत आपली त्याच्यावरती डिस्काउंट ऑफर आहे ती म्हणजे ऑफ 50. त्यामुळे बऱ्याच जणांचा प्रश्न होता याची ऑफर किंवा डिस्काउंट कुपन काय आहे याच्यावरती, तर ते आहे ऑफ 50. त्यामुळे हा कुपन कोड लावल्यानंतर हा 99 रुपयाचा कोर्स फक्त तुम्हाला 49 रुपयाला मिळेल. त्यामुळे ज्यांची अजून कॉम्प्युटर या विषयाची रिव्हिजन बाकी असेल त्यांनी हा कोर्स परचेस करा. याच्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या रीतीने मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा मिक्स वापर करून बनवलेल्या नोट्स आहेत. त्याचा अतिशय चांगला फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्या GK आणि GSच्या या PYQ नोट्स आहेत
सर्वात आधी PYQ चांगले करा. राहिलेल्या 15 दिवसांमध्ये PYQची खूप चांगली रिव्हिजन करा. प्रत्येक परीक्षेमध्ये हे जे प्रश्न असतात ते सर्व PYQशी रिलेटेडच येत असतात. त्यामुळे ज्याची PYQ चांगले आहेत त्याला मॅक्झिमम मार्क्स परीक्षेमध्ये मिळत असतात. आणि हा आपला 1000 GSच्या वन लायनरचा समावेश असलेला रिव्हिजन कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त 27 पानामध्ये 1000 GSच्या प्रश्नांची रिव्हिजन कमीत कमी वेळेमध्ये करू शकता. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.